नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज सुद्धा आहोत आपण छत्रपती संभाजी नगर मध्ये, आणि तिथल्या या सगळ्या ताया आलेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत, हो की नाही? पण मंडळी, मला ना इथे एक विचारावंसं वाटतं तुम्हा सगळ्यांना, की तुम्ही कधी निसर्गाकडे बघून विचार केलाय का, की ज्या ज्या गोष्टींमध्ये सृजनत्व आहे ना, त्या सगळ्या गोष्टी स्त्री आहेत. म्हणजे बघा, ती माता, ती बी, ती नदी, ती पृथ्वी, हो की नाही? हा, आणि आता बघा, तो चंद्र, तो गुरु, तो मंगळ, तो शनी, की जिथे जीवसृष्टीच नाही. म्हणजेच काय, की जिथे जिथे जीवनाचं निर्माण आहे ना, तिथे तिथे स्त्री आहे. आणि म्हणूनच तुमच्या या घरातल्या तिला सलाम, आणि सुरू करूया तिच्या हक्काचा हा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आता या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत, त्यामुळे माहेरच्या आठवणी यात निघणारच. ताई, तुझं नाव सांग. शिल्पा विनोद बियाणे. काय सांगशील तू ताई माहेर बद्दल? माहेर तर आमचं फार गरिबीत गेलेलं आहे, पण खूप सुंदर, म्हणजे छान होतं आमचं जीवन त्यावेळेचं. अच्छा. 5वीला होते त्यावेळेस. माझा भाऊ मोठा आहे माझ्यापेक्षा. त्याने काय केलं, मी एका मित्रासोबत, म्हणजे लहानपणी तो एक आमच्या गल्लीतलाच मुलगा होता, त्याच्यासोबत मी जांभळं घ्यायला गेले. अच्छा. म्हणजे शाळेतून डायरेक्ट न सांगता अच्छा. जांभळं घ्यायला गेले. तिकडून माझा भाऊ आला. अचानक त्याने मला बघितलं, त्याच्या छत्रीमध्ये होते मी. पाऊस खूप येत होता, जांभळं खूप होते, पण त्याने मला त्याच्या छत्रीनेच मारलं मला खूप. पण त्यावेळेची ती जी आठवण आहे, ती आज मला पण बरं वाटतंय, की मी चांगल्या वळणाला लागले. अच्छा. त्यावेळेस त्याने मला सांगितलं, की तू काय मरणार होती का पाण्यात भिजून, का आली तू मुलाच्या छत्रीमध्ये? आज तो मुलगाही मला, बंड्या म्हणून होता मुलगा, तोही मला कुठे बघत असेल तर त्यालाही वाटेल की हा हिनं लक्षात ठेवलं. अच्छा, ठीक आहे. बंड्या हा भाग बघशील तेव्हा ताईंना नक्की फोन कर. हा, किती वेळा माहेरी जाणं होतं वर्षातून? माहेर आता माझा औरंगाबाद मध्येच आहे. लगेच माझा नवरा खूप छान आहे, तो नेहमी पाठवून देतो, असं काही म्हणत नाही. हो हो हो, खूप नवऱ्याचं कौतुक चाललेलं आहे इथं. हरकत नाही, भाऊजी पण तसे आहेच. हा, कौतुक करण्यासारखेच आहेत. छान आहे भाऊजी, नमस्कार. हा, पण आईकडनं पहिला पदार्थ कुठला शिकलीस तू घरी माहेरी असताना? आमच्या आईकडे पिठलं जास्त आवडायचं, म्हणून पिठलं आधी शिकलेली आहे. मला सगळं आवडतं पिठलं. आणि भाकरी शिकली होतीस? नाही, भाकरी माझ्या सासूबाईंनी शिकवली मला. अच्छा, पिठलं आईने फार लाडकी शिकवलं? होते, त्याच्यामुळे मला पोळ्या भाकरी असं करू देत नव्हते. अच्छा, म्हणजे पिठलं आईने शिकवलं आणि भाकरी सासूबाईने शिकवलं. असं मिळून माझं माहेर सासर झालंय. माहेर सासर झालेलं आहे. हरकत नाही ताई, तुम्ही बसू शकता. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सध्याचं कल्पना रामकिशन पारिक, आणि माहेरचं कल्पना गजानन जोशी. बरं, काय सांगशील मग तू माहेर बद्दल? तुला असा कुठला प्रसंग आठवतो? माझ्या माहेरच्या म्हणजे आठवणी इतक्या आहेत की आता तुम्हाला किती सांगू. खरं तर मी सांग, 50 काही problem जणांच्या नाही. एकत्र कुटुंब पद्धतीत राहिले वाटले. 50 जणांच्या 50 5 आजोबांचं कुटुंब आमचं एकत्र. 3 मजली छान, म्हणजे आता आपण त्याला वाडा म्हणू शकतो. 3 मजली घर छान आमचं जुन्या जळगावात. अच्छा. आणि त्याच्यात आम्ही 5 आजोबांचं कुटुंब एकत्र, म्हणजे एका वाड्यामध्ये 50 जणांचं एकत्र कुटुंब तुम्ही राहत होतात? येस. शिफ्ट असायचे, असे आमचे आई वगैरे पण असायचे ना, त्यांचं बी 5 जणी सकाळी स्वयंपाक करतील, नंतर ज्या सकाळी करतील त्या संध्याकाळी दुसरं काम करतील, दुसऱ्या 5-6 जणी संध्याकाळचा स्वयंपाक करतील. कारण कामं वाटून घेतली, कंटिन्युअस 3-3 तास चपात्या वगैरे असं. आणि स्वयंपाकाला वगैरे कामवाले नाहीत, सगळं घरीच. आणि लग्न वगैरे असलं की आमच्या इथे धमाल असायची.
कारण आमचं जॉईंट फॅमिली, त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की खूप पाहुणे आलेत का, पण आम्ही फॅमिलीच असायचो. आणि असं नवीन जिजाजी वगैरे असले ना, मग आम्ही त्यांना गंमत म्हणून, मी जास्त बोलकी असल्यामुळे मी जास्त विचारायची, हां जिजाजी अब बताओ मेरा नाम क्या है. आम्ही जास्त हिंदी बोलतो तसं. तर ते कन्फ्यूज व्हायचे की आता हिचं नाव रंजना आहे का कल्पना आहे. त्यांना थोडंसं हे वाटायचं, पण मला त्यांना बघताना मजा वाटायची. आणि मग नाव कसं तरी आठवलं की मग म्हणायचे, हा बोलो मेरे से बडी दीदी का नाम क्या है. असं म्हणजे खूप गमती जमती असं, म्हणजे विचारूच म्हणजे थट्टा मजा मस्ती सगळ्या चालायच्या. आणि त्यात थोडासा असा हळवा प्रसंग आहे की माझे वडील राजकारणात असल्यामुळे मी फक्त 3रीत असताना त्यांना, आणीबाणीत असल्यामुळे आम्ही झोपेत असताना त्यांना केव्हा पोलिसांनी नेलं की म्हणजे ठेवायचे ना तेव्हा आणीबाणी, तो प्रसंग माझ्यासाठी खूप हळवा आहे. तेव्हा 13 महिने आम्ही झोपेत असताना नेलं, आम्हालाही माहित नाही की पोलिसांनी नेलं. ते फक्त यायचे, वडील शर्ट घालून निघून गेले आणि मग 13 महिने राहिले ते इतके. आणि वडिलांशी आम्ही खूप कमी बोलायचो, खूप स्ट्रिक्ट होते. असं बसून शेजारी बोलणं वडिलांशी म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं. पण मग वडिलांशी असं कधी संवाद साधताच आला नाही? संवाद खूप कमी बोलतोय. बाहेर खूप बोलायचे ते, पण घरात का कोणी जाणे खूप कमी बोलायचे आमच्या. पण मग जेव्हा सासरी चालली आहेस, बरोबर, तेव्हा तुला आठवते जास्त कोण रडलं होतं, आई की बाबा? खूप रडले ते, बाबांशी. अच्छा, खूप रडले. हा, मी एकदा खूप आजारी पडली तेव्हाही माझ्या बेडपाशी बसून एकटे खूप रडत होते. पण कसं आहे की ते व्यक्त नाही व्हायचे आणि खूप नियमानुसार चालणारे होते. ताई, मला असं विचारायचं की तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा राहिलेला आहात. 50 जण त्या एकत्र कुटुंबामध्ये होतात आणि आता तुम्ही वेगळे राहता. पण मग जास्त काय चांगलं वाटतं एकत्र कुटुंब पद्धतीच? अगदी झोपेत जरी विचारलं तरी मी हेच उत्तर देईल तुम्हाला, एकत्र कुटुंब पद्धतीच. कारण मला आता एकच मुलगा आहे, त्याला कधी कधी इतकं एकटे पण वाटतं की मला त्याला प्रत्येक गोष्टीत कंपनी द्यावी लागते. इवन त्याला, मला मूवी इंग्लिश आवडत नसला तरी त्याच्यासोबत जाऊन मला इंग्लिश मूवी बघावा लागतो. कारण माझ्या मुलाला कंपनी द्यायला कोणी नाही, दिवसभर त्याच्याशी बोलायला कोणी नाही, तर मी तरी कंपनी द्यावी, अशा 2 जबाबदाऱ्या मला इथे पार पाडाव्या लागतात. खूप छान. तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तुम्ही इथे बसू शकता. बाहेरच्या आठवणीनंतर सुरू करणार आहोत अर्थातच आपले मजेशीर खेळ. पण त्यासाठी लकी ड्रॉ तर होणारच, तेव्हा तयार राहा. मध्ये तुम्हाला आता माहिती आहे काय असतं ते. सफेद रंगाच्या आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात, बरोबर? आता लाल रंगाच्या चिठ्ठ्या ज्या तायांच्या हातामध्ये आलेल्या आहेत त्या ताया गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या नशीबवान ताया? हात वरती करा. उभ्या राहा, उभ्या राहा. खाली दे दे. ये 5. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन. आता या फेरीतला, पहिल्या फेरीतला आपला हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे, आता हा खेळ असा आहे की आपण स्टॅच्यू लहानपणापासून खेळत आलेलो आहोत. हा खेळ साधारणतः तसाच आहे, फक्त या खेळामध्ये एक संगीत सुरू होणार आहे आणि संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी आधी छान नृत्य करायचंय. तुम्हाला जसं येईल तसं नृत्य छान करायचंय. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. तर सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड.
दोघी ताई बाद झालेले आहेत. तुम्ही बाद झालेले आहात. त्या ताई तुम्ही पण बाद झालेले आहेत. या व्हेरी गुड. या इथून या इथून. 10 ताया आपल्या या पुढच्या फेरीमध्ये आलेल्या आहेत आणि या फेरीतला हा खेळ आहे की अरे बापरे. हो अच्छा इथे. हो हो क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 10 टाळ्या माझ्या मागे आहेत. हा मग काय तर. आता तुम्हाला या खेळाबद्दल सांगतो की या खेळाचं नाव आहे तुम्हाला इथे 3 वेगवेगळ्या रंगाचे फुगे इथे लावलेले दिसत आहेत. लाल आहे, पिवळा आहे, काळा आहे. ओके. आणि मी आता सगळ्या ताया आणि मी पिवळ्या रंगाच्या फुग्यांच्या समोर उभे आहोत. हा मी जेव्हा म्हणेल लाल तेव्हा इथे उडी मारायची. मी जेव्हा म्हणेल काळा तेव्हा इथे उडी मारायची. जी ताई चुकीची उडी मारेल ती बाद. अशा 5 ताया बाद होणार आहेत आणि 5 ताया जाण्यात आपल्या पुढच्या फेरीकडे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती बाद. हा आधीच सांगून ठेवते. ओके चो रेडी. हा काळा काळा पिवळा काळा पिवळा लाल लाल पिवळा. एक मिनिट ताई तू बाद झालेली आहेस. व्हेरी गुड. एक ताई बाद झालेली आहे आणि आता बघूया अजून 4 ताया बाद व्हायचे आहेत. काळा पिवळा लाल पिवळा लाल पिवळा पिवळा. या ताई तुम्ही पण बाद झालेल्या आहेत. सॉरी लागलं नाही ना. या इथे बसून घ्या. काळा पिवळा काळा पिवळा लाल लाल काळा. ताई उशिरा उडी मारली तुम्ही. क्या बात आहे. व्हेरी गुड. काळा पिवळा काळा लाल लवकर आउट हो ना तू. पिवळा काळा पिवळा काळा पिवळा पिवळा. शाबाश. तुमचं माझी उडी ग. या खेळातून 5 ताया आलेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि या फेरीचा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे. त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवून त्या पिठावरती फुंकर मारायची आहे आणि फुंकर मारत मारत आतलं नाणं आहे ते बाहेर काढायचे. ते नाणं तोंडात घ्यायचे आणि धावत जाऊन समोरची जी लाल लाईन आहे ती लाईन पार करायची. जी पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. त्या बात आहे. जोरदार टाळ्या. पण त्याआधी मी 5 तायांशी जरा आज गप्पा मारणार आहे. ताई तुझं नाव सांग. सौ चंद्रकला तुळशीराम बनसोडे. माहेरचं गाव रेणापूर, लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुका आणि सासर लातूर जिल्ह्यामध्ये गातेगाव. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? आमची कंपनी आहे, बजाजला सप्लाय करतात. आणि मी स्वतः एक शिक्षिका आहे. माझी शाळा आहे. मी शाळेत वेगवेगळे गेम घेत असते पण मला स्वतःला काही खेळता येत नाही. आज मला इतका आनंद झालाय ना. मला भरभरून असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप मजा आहे असं वाटतं. पण आज तू स्वतः खेळ खेळते कसं वाटतं? खूप खूप छान वाटते. अगदी लहान झाल्यासारखं असं वाटते. हो की नाही? क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आल्यापासून बघतोय हा ही ताई ही जी काय गंभीरपणे उभी आहे. हा हसत नाही की बोलत नाही. बोलते ना सर. ताई काय झालं? काहीच नाही सर. काही नाही ना. माझ्यावर काय राग बिग आहे? नाही नाही भावावर तुमच्यावर काय काही राग बिग नाही? नाही. बरं ठीक आहे. घरच्यांवरच जास्त राग असतो. कोणावर? घरच्यांवर, मुलांवर वगैरे जास्त हे घरच्यांवर. करतात. जाऊ नको कार्यक्रमाला खेळायला. अच्छा. हा घरी राहा, मला वेळेवर चहा दे, वेळेवर जेवण दे, हेच असतं सर हेच त्यांचं. असतं. पण आज तरी सुद्धा तू इथे तरी आली. आले, सर्व करून आले सर. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वतःच्या आनंदासाठी आपण स्वतःच वेळ काढायचा. हा. हा?
ताई आपल्यासाठी वेळ काढणं जरुरी आहे सर. अर्थातच सगळ्यांची ओळख पर्यंत खूप छान झालेली आहे. हा ताई हात मागे, सगळ्यांचे हात मागे. 1 2 3. आणि चेहऱ्यावरती जे पीठ लागेल ते पुसायचं नाहीये कोणी. जी ताई पीठ पुसेल ती बात. चेहऱ्यावरचं पीठ पुसायचं नाही. हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. हात माग, हात माग. हा हा शाबाश. हा व्हेरी गुड. हा 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 लवकर. हा शाबाश. हा शाबाश. हा हा लवकर लवकर. हा आज पिठाची चव कळली असेल. हा, लवकर धावत. हा या पीठ पीठ पुसायचं नाही चेहऱ्यावरचं. आणि तुम्ही बघताय पुंकर प्रेमाची या खेळातून 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत. एक ही ताई आणि एक ही ताई. पण सगळ्यांचे चेहरे बघा. अरे बापरे. हो ताई हे किती आहेत? हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. जरा चेहरा दाखवते भाऊजींना. चेहरा दाखव. त्या वात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण शेवटच्या फेरीमध्ये गेलेले ह्या 2 ताई खूप खूप अभिनंदन तुमचं दोघींचंही. व्हेरी गुड. चला तर आपण आपला हा खेळ सुरू करूया. ज्या खेळाचं नाव आहे, तुमच्या समोर हे 2 रंगाचे फुगे आहेत. ओके, पिवळ्या आणि निळ्या रंगाचा जो फुगा आहे. ओके, आणि हा तो काय बाजूला तिथं निळ्या रंगाचा फुगा. हा काय इथं तो काय बाजूला निळ्या रंगाचा फुगा आहे. ठीक आहे, तर हा पिवळा आणि निळ्या रंगाचा फुगा, हा पिवळा आणि निळ्या रंगाचा फुगा जो आहे तो आपल्याला फोडायचा आहे. बरोबर. निळा आधी तू कुठला ताई फोडणार, पिवळा की निळा? पिवळा. हा पिवळा. का निळा का नाही फोडणार? निळा दिसतच नाही. हे व्यवस्थित दिसतंय तुला. ठीक आहे, तर हा जो समोर पिवळा फुगा आहे तो पिवळा फुगा फोडायचा आहे. हा, पण तो फोडत असताना तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाईल. हा, त्याच्यानंतर एक गाणं सुरू होईल. त्या गाण्यावरती तुम्हाला नाचायचंय, नृत्य सादर करायचंय, गोल गोल फिरायचंय. ज्या क्षणी ते गाणं थांबेल, ते संगीत थांबेल, तसं तुम्ही तो फुगा फोडायला जायचं. जी ताई पहिल्यांदा तो फुगा फोडेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग या दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या. म्युझिक प्लीज. माझ्या तुझे शिलकाय गो संगतीनं माझ्या तुझे शिलकाय माझ्या फिरतेची राणी तू शिलकाय गो संगतीनं माझ्या तुझे शिलकाय. हा संगीत थांबलेलं आहे. फुगा फोडायला या. शाबाश. हा व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. हा शाबाश शाबाश. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा इथे 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 इथं. हा अच्छा माग 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 पुढे 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 पुढे. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन ताई. ह्यात कपातील चहा आणि कॉफी द्यायची आहे. हो, तुम्हाला नक्की आठवण करेल सर. हा, आणि भाऊजींना द्यायची आहे. हो, हो. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. हा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन.
गोड दिसतेस माहितीये का तू. मग मला सांगता येईल हुकुमाची राणी झालीस तू आजच्या भागाची. कसं वाटतंय, काय सांगशील? छान वाटते. ओके, छान वाटतंय तुला, आहे की नाही? मला सांग, सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहेस की मी आज हुकुमाची राणी झाली? कोणाला सांगणार? नवऱ्याला सांगेल ना. कसं सांगशील? मी राणी झाले म्हणाल, आधीच राणी आहे परत राणी झाले म्हणाल हुकमाची आता. हा, मग त्याच्यावरती भाऊजींची काय रिॲक्शन असणार? ते काय काय नाही, हसतील, काय नाही म्हणत, येडी कुठली म्हणतील. घरातली प्रत्येक ताई, प्रत्येक स्त्री ही घरातली अत्यंत शहाणी स्त्री असते, कारण तिच्यामुळेच अख्खं घर चालत असतं. ओके नाही? हा, एक सेल्फी तुझ्याबरोबर काढणार बरं का मी. हा? सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.